रंगभूमी तुम्हाला आशीर्वाद देते जर तुम्ही प्रामाणिकपणा दाखवलात तर. ते टायमिंगने आलं पाहिजे, लोकांना सुचण्याच्या आत तुम्ही टाकलं, हा ब्लिस्टरिंग स्पीडने तुमचा विनोद आला पाहिजे, तर तो विनोद वर्क होतो. प्रत्येक माझं परफॉर्मन्स किंवा प्रत्येक गोष्ट माझी काही सक्सेसफुल होते असं नाही, कारण तिथे ना तुम्ही काहीतरी शिकता. तर हे 29 वर्ष मी हे करत आलेलो आहे. हे जे आता हास्यजत्रेत इम्प्रोव्हायझेशन होत आहे ना, ती मला सवय कॉलेजला लागली. म्हणजे कोणतंही क्षेत्र असलं की सहजासहजी नाही मिळत. तर त्यामुळे आणि आपण काही असं म्हणजे म्हणतात ना सिल्वर स्पून तोंडात घेऊन आलेलो नाही आहोत. असं मला जेव्हा कळतं ना की मी कुठेतरी फेल गेलो आहे, तिथे ना थोडासा मी आतल्यात पेटून उठतो. तुम्हाला एका लाईनचं 4 लाईनी करता आल्या पाहिजेत. मी स्वतःवर केलेला विनोद हा सर्वश्रेष्ठ विनोद असतो. एक जणांचा मी वीक घालून फिरायचो, मी तुझे स्किट्स बघायला लागलो सम्या दादा, मी वीक घेतला फेकून दिला, मी आहे तसा फिरतो म्हणे मी, मला नाही काय फरक पडत, चिडवा मला म्हणे. तुला एकदा कळलं की आजूबाजूला कोणीच नाहीये मला वाचवणार, तू हातपाय मारून तुझा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारच. नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो मी तुमचं साधं सुधच्या संवाद वेळा या आनंदाच्या पॉडकास्टमध्ये. मित्र हो, पुलन इतकेच माझे आवडते साहित्यिक वपू असं म्हणतात की प्रामाणिकपणा ही गोष्ट अशी आहे ना की जी रक्तातच असावी लागते. ती त्याच्या टक्केवारी नसते, ती असते किंवा नसते. असा प्रामाणिकपणा ज्या व्यक्तीकडे मूलतःच आलेला आहेच, अशी व्यक्ती आज आपल्या इकडे आलेली आहे आपल्याशी गप्पा मारायला. सुप्रसिद्ध अभिनेता आणि माझा मित्र समीर चौगुले. भरभरून स्वागत आहे समीर तुझं. धन्यवाद. तुझं गोत्र अत्रिय का रे? नाही, कश्यप आहे. असणार का? असं विचारलं जातं की ज्याची सगळ्यांशी मैत्री त्याचं गोत्र अत्री. बरोबर असेल. तर कारण आजवर जे तुझा प्रवास बघतोय, तू सगळ्यांची जुळवून घेण्याचा प्रयत्न करत किंवा जुळवून घेत तुझी वाटचाल करत आलायस. 28-29 वर्षांचा भला मोठा प्रवास, खूप मोठी कारकीर्द, आणि आज या टप्प्यावर आलायस तू आता की ज्या वेळेला संपूर्ण जगभरात समीर चौगुले ज्ञात झालाय, माहिती झालाय. पण ह्याच्या मागे तुझी असलेली तपश्चर्या, मी तपश्चर्या शब्द जाणीवपूर्वक वापरतो तो एवढ्यासाठी की तुझा अत्यंत प्रामाणिक संघर्ष आणि निष्ठा कामावरची ही आत्ता माध्यम काही का असेना किंवा निमित्त काही का असेना पण आत्ता दिसायला लागली आहे. तर ह्या 28-29 वर्षांच्या कारकिर्दीकडे तू जेव्हा नजर टाकतोस समीर, तेव्हा आजच्या टप्प्यावर तुला काय दिसतं रे? काय नाही, मला असं काही 28 वर्ष 29 वर्ष कारकीर्द करावी असं काही मनात नव्हतं त्यावेळेला. कारण ह्या क्षेत्रात येणं सुद्धा हा एक किंचितचा अपघात आहे असं म्हणता येईल. कारण मी शाळेमध्ये असेपर्यंत खेळात खूप पुढे होतो, स्पोर्ट्समध्ये. आणि मी कॉलेजचा सुद्धा इव्हन मी कबड्डी आणि खो खोचा कॅप्टन होतो. सो असं काही ठरलेलं नव्हतं. पण मी जेव्हा डहाणूकर कॉलेजमध्ये गेलो, विलेपार्ले. तू मुंबईचा? मी मुंबईचा. आणि तिथे मला माझे गुरु भेटले, विश्वास सोहनी. हो. तर विश्वास सोहनींमुळे नाटक ही अत्यंत गांभीर्याने करायची गोष्ट आहे हे आयुष्यात कुठेतरी कळलं. आणि नाटक असा प्रकार आहे जो तुम्हाला नुसतं वेळ लावत नाही, तुम्हाला झपाटून टाकतो. हे तुलाही माहिती आहे. म्हणजे तू त्या नाटक करून पुढे आला असल्यामुळे. आणि मराठी माणसाच्या म्हणतात ना धमन्यांमध्ये एक अदृश्य रक्तवाहिनी असते नाटक नावाची, असं मला नेहमी वाटत असतं. तर त्यामुळे ते नाटकाचं ना वेड लागलं. आणि त्यानंतर मग अनेक नाटकं वाचून काढली आणि मग ते सगळं नाट्यमय झालं वातावरण. पण त्यावेळेला तेवढं म्हणजे चॅनल्स नव्हती काही, 90ची गोष्ट आहे. त्यामुळे आम्हाला एकच दार असायचं, ते म्हणजे व्यावसायिक नाटकांचं. तिथूनच तुम्हाला यश मिळेल असं असायचं. त्यामुळे मग तिथे थोडं घरातून तेवढा पाठिंबा नव्हता. सो नोकरी केली 7 वर्ष किर्लोस्कर ब्रदर्स लिमिटेडमध्ये. पण कुठेतरी वेळ होतंच नाटकाचं डोक्यात. मग यदा कदाचित नावाचं नाटक आयुष्यात आलं. संतोष पवार, ज्याचे मी 3000 प्रयोग केले. 3000 प्रयोग केले मी, ऑलमोस्ट 3000 प्रयोग केले. म्हणजे आतापर्यंत आयुष्यात 5000पेक्षा जास्त माझे प्रयोग झालेले आहेत नाटकांची संख्या, नाटकांच्या प्रयोग संख्या.
मग त्यात इंग्लिश नाटक सुद्धा केलं भरत दाभोळकरांकडे. बरोबर. मराठी, हिंदी आणि इंग्लिश अशा तिन्ही याच्यात तुझा हो केलेला आहे. आणि मग असं करत करत ना मला हे कधी कळलंच नाही मुळात की 29 वर्ष कधी झाली ते. कदाचित यालाच लोक स्ट्रगल म्हणत असतील. प्रत्येकाच्या आयुष्यातून स्ट्रगल काय सुटलेलं नाही किंवा चुकलेलं नाही आहे. म्हणजे कोणतंही क्षेत्र असलं की सहजासहजी नाही मिळत. तर त्यामुळे आणि आपण काही असं म्हणजे म्हणतात ना सिल्वर स्पून तोंडात घेऊन आलेलो नाही आहोत. आपल्याला ते क्रिएटच करावं लागतं शून्यापासून. बरोबर. त्यामुळे मला असं वाटतं की हा स्ट्रगल कोणालाही चुकलेला नाही आहे. माझा थोडासा जास्त झाला कारण आधी नोकरी केली त्यामुळे नव्याने मग पुन्हा शून्यापासून सुरुवात केली की आता नाही. बायको म्हणाले की तुझं नाही मन लागत आहे नोकरीत, तू सोड. माझी नोकरी आहे सो आपण 1 वर्ष तर आपल्याला आरामात खायला प्यायला मिळेल एवढं तर मी कमवते. वरण भात का होईना आपण खरी खाऊ शकतो हक्काचा. अच्छा. सो तिने मला खूप पाठिंबा दिला आणि मी सोडला जॉब आणि मग पुन्हा नव्याने सुरू केलं. मग ते नेहमीचं स्ट्रगल, एक सीनसाठी जायचं, दिवसभर बसायचं, जे प्रत्येकानेच केलेलं आहे. तो मी काही त्याचा त्रास झाला असं मी नाही म्हणत कारण तो स्ट्रगलचा भाग आहे असं मला वाटतं. तर ते दिवस आज झाले सगळे आणि त्यामुळे ना हे यश किंवा जे काही 5 पैसे मी म्हणतोय लोक आज मला ओळखत आहेत ते फार मला कष्टाने मिळालेलं आहे. त्यामुळे ना मला त्याची खूप जास्त किंमत आहे. हो. की ते जेवढं स्लो मिळतं ना तेवढंच ते जर डोक्यात हवा गेली तर तेवढं फास्ट जाऊ शकतं ते. आपल्याकडे अनेक उदाहरणं आहेत इंडस्ट्रीत. त्यामुळे ह्या सगळ्या 29 वर्षांकडे ना मी जडणघडण हे 2 शब्द दिली आहे 29 वर्षांना. जी 29 वर्षाची जडणघडण झाल्यानंतर आज माझे तुमच्यासारखे पॉडकास्ट घेत आहेत, माझे मुलाखती घेत आहेत, तर कुठेतरी मी राईट ट्रॅकवर आहे याचं एक समाधान. अजून खूप काही करायचं आहे. ती जडणघडण आयुष्यभर सुरूच असते. बरोबर. त्यामुळे 29 वर्ष झाली खरं तर मला असं काही वाटत नाही आहे कारण ते करतच आलो आहे मी इतकी वर्ष. फक्त आजचं काम उत्तम करायचं एवढं डोक्यात ठेवून मी आयुष्य जगणारा माणूस आहे. तू आत्ता मला विचारलंस की 2 वर्षानंतर तुझं काय प्लॅन्स आहेत, मला नाही सांगता येणार. मला उद्याचं काय आहे किंवा आजचं काय आहे ते मला तुला सांगता येईल कारण मी ना फार छोटी टार्गेट्स घेतो. एकदा मी विराट कोहलीचा इंटरव्ह्यू बघितलेला होता. त्या विराट कोहलीने 325 रन त्यांनी चेस केलेले होते. त्याला विचारलं तू कसे केलेस तेव्हा तो म्हणाला की मी छोटी टार्गेट्स घेतो, 325चा कधीच विचार करत नाही. स्टेप बाय स्टेप 3 ओव्हरला किती मला पाहिजे तेवढाच मी करतो. मग मी 3 ओव्हर करतो, मग पुढच्या 4 ओव्हरचा विचार करतो आणि हळूहळू करत करत तुला नंतर कळतं की अरे झाला चेस. हे मला इतकं डोक्यात घुसलं ना तो विचार म्हणजे त्याची ती एखाद्या समस्येकडे बघण्याची दृष्टिकोन मला एवढा आवडला विराट कोहलीचा. आपण असंच ना मोठ्या लोकांकडून इन्स्पिरेशन घेतो. मी तसंच ठेवलेलं की आजचं माझं जे काम आहे ना ते मी 500% देऊन करणार. तिथे मला झोपताना असं गिल्ट नाही आला पाहिजे की हे मी आज कमी मेहनत केली यासाठी. मी प्रचंड मेहनत करून अपयश मिळालं मला एक्सेप्टेड आहे. प्रत्येक माझं परफॉर्मन्स किंवा प्रत्येक गोष्ट माझी काही सक्सेसफुल होते असं नाही. प्रत्येकाला यश मिळतं असं नाही. काही स्किट्स माझ्या खूप पडतात, वाईट होतात, पण ते वाईट झाल्यावर ना ते का वाईट झाल्या ह्याची कारणं मी शोधतो. सरांबरोबर बसतो आम्ही आणि ते सेशन मला यशस्वी स्किटपेक्षा जास्त महत्त्वाचं वाटतं कारण तिथे ना तुम्ही काहीतरी शिकता. तर हे 29 वर्ष मी हे करत आलेलो आहे. पण आता बघ यदा कदाचितचा तू उल्लेख केलास. यदा कदाचित मध्ये मोठी टीम होती रे. हो. म्हणजे त्याच्यामध्ये तू 3000 प्रयोग केलेस पण असा कोणीतरी एक ठराविक चेहरा त्याला नव्हता. नाही कारण ते नाटक तुफान धमाल होतं. म्हणजे संतोष पवारचं हँडलिंगच इतकं अप्रतिम आहे, त्याला ट्रीटमेंटच सुंदर दिली होती. तर तो यदा कदाचित मधला तुझा अर्जुन करायचो राईट. तर तो अर्जुन ते आता माझ्या मते अजून एक तू एक सुंदर रोल केला होतास, एका बहिरा केला होतास दिवसातून रात्री बरोबर. आता बघ वेगवेगळ्या शेड्सच्या तू भूमिका आजवर करत आलायस, रंगभूमी असो नाही तर दुसरं कोणतंही माध्यम. तर तू त्या दृष्टीने आता बहिऱ्याचा रोल करणं ही तितकी सोपी गोष्ट नाही ज्याला कान आहे. तर एकतर तू स्वतः इतका विनोदी अंगानं सगळ्या गोष्टीकडे बघणारा आणि खूप खेळकर आहेस. तर तू हे बहिऱ्याचा रोल करताना तुला खरंच काय म्हणतात ट्रिकी झालं का किंवा तुला कसं अवघड वाटलं का? नाही, दिवसातून रात्री मी या नाटकात मी जवळजवळ 550-600 प्रयोग केले त्याचे. ते ॲक्च्युली गुजराती नाटक कमाल पटेल वर्सेस धमाल पटेल नावाचं नाटक होतं, ज्यात ती तारक मेहतामधली जी बाई आहे दया ती त्यात मेंदरोल करायची, जो नंतर मराठीत शलाका पवार वहिनीचा रोल जो होता तो. तर त्यात मी तिच्या नवऱ्याचा रोल करायचो, ज्याला ऐकून नाही यायचं.
पण म्हणजे रिहर्सलच करताना संतोषने ते अशा काही बसवलेलं होतं सुंदररित्या. आणि हे असं अनेक वेळेला होतं जे तू आत्ता म्हणालास ना, की आपलं ना एक रिफ्लेक्स ॲक्शन नकळतपणे होते, कारण आपल्याला ऐकू येतं. म्हणजे काही घटना घडली, म्हणजे आता एक प्रयोग मला आठवते, कोकणात कुठेतरी सुरू होतं आणि अख्खी वरची ताडपत्री होती, ती खाडकन पडली खाली. तर आपलं आता समजा इथे काहीतरी घडलं आणि धाड असा आवाज आला की आपली पहिली रिॲक्शन ही होते, पण माझी त्यावेळेला नाही झाली काही. मला माहीत नाही, कदाचित तोच रंगभूमीचा ऑरा असेल की तुम्ही एकदा त्या रंगभूमीच्या औरात गेल्यानंतर रंगभूमी तुम्हाला आशीर्वाद देते जर तुम्ही प्रामाणिकपणा दाखवलात तर. खूप सुंदर वाक्य आहे ऍक्च्युली. रंगभूमीचा आशीर्वाद मिळणं, हो हो, जर तुम्ही त्याच्यात निष्ठेनं तुम्ही त्या रोलशी खूप एकरूप जर झालात तर तुम्हाला रंगभूमी सुद्धा तेवढाच हे देते असं मला वाटतं. तर त्यामुळे अशा अनेक गोष्टी सतर्क तर राहावं लागलंच मला, प्रश्नच नाही तो रूलसाठी. मी काय असं म्हणत नाही की बाय डिफॉल्टच मी एवढा हुशार होतो, आणि जाणीवपूर्वक मला ते सतर्क राहावं लागलं. आणि ते अशा घटना घडतात म्हणून मला जाणीवपूर्वक मी अलर्ट झालो. आणि तुम्ही एखादी गोष्ट जाणीवपूर्वक करताना तो तुम्ही त्याचा सखोल अभ्यास करून करता. तो स्विच ऑन स्विच ऑफ करून तुला जमलं का रे? हो हो हो, नाहीतर हे अवघड आहे. होय होय होय, म्हणजे मला जाणीवपूर्वक एखादी गोष्ट टाळायची सुद्धा. हो हो, म्हणजे एखाद्या सुंदर गायकाला जर तुम्ही वाईट गायला सांगितलं ती त्याच्यासाठी कठीण असतं, कारण सूर त्याच्या गळ्यात वस्तीला असतात. ते सूर त्यांना थोडा वेळ झोपून काही असुरांना बाहेर काढायचं गळ्यातल्या, हे कठीण आहे. आता बघ, अभिनेता समीरला लेखक समीर हा आता जो डोकावतोय ना, हा कधी सापडला रे? लेखक समीर कधी सापडला तुला? मला माहिती आहे हे खूप. संजय, तू वेगळे प्रश्न विचारतोस मला, तर म्हणून खूप आवडतंय, कारण टिपिकल प्रश्न नाही विचारत आहेस तू. तुला खरं सांगू की मी ठरवून लेखक नाही झालोय, मला धक्का मारून लेखक बनवलेला आहे. त्यामागे 2-3 जण कारणीभूत आहेत. त्यातलं एक म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी, चंदू सर. दुसरं आहे विश्वास सोहनी, तुझे माझे गुरु, ज्यांच्यामुळे मी आज दिसतोय. तिसरी निर्मिती सावंत, हो, आणि राजेश देशपांडे. या 4 लोकांमुळे मी आज लेखक झालेलो आहे. मी जेव्हा टिकल ते पॉलिटिकल लिहायचो, माझ्या विश्वासनी मला काही आमची एक्सरसाइजच घ्यायचा. तो होता नोकरीला BSES लिमिटेडमध्ये, म्हणजे आत्ताची रिलायन्स एनर्जी. तर त्यावेळेला तो ऑफिसला जायच्या आधी कॉलेजला सकाळी यायचा आणि आम्हाला एक लाईन द्यायचा, त्याच्यावर इम्प्रोवाइज करा. हे जे आत्ता हास्य जत्रेत इम्प्रोव्हायझेशन होत आहे ना, ती मला सवय कॉलेजला लागली. एक छोटीशी लाईन तो द्यायचा, काहीही लाईन, मग त्याच्यावर तुम्ही यथाशक्ती इम्प्रोव्हाइज करा. जे अत्यंत टुकार असायचं, जे ओके असायचं, जे वाईट असायचं. मुद्दा किती वाईट आहे ते नाही आहे, मुद्दा तुम्ही करता. तुम्हाला एका लाईनचं 4 लाईनी करता आल्या पाहिजेत सशक्तरित्या. हे जर तुम्ही सातत्याने केलं तर हळूहळू तुमच्यात लक्षात येईल की आपल्याकडून काहीतरी चांगलं सुद्धा होतंय. जे आपण आधी टुकार करत होतो ते आता वाईट व्हायला लागले. म्हणजे ही प्रक्रिया सातत्याने आहे. तिथे मला ती सवय लागली. मग टिकल ते पॉलिटिकल जेव्हा आली, पहिली झाली, मग 2nd सीझन आला टिकल ते पॉलिटिकलचा. तेवढ्याला मला सवय होती की सर बसवताना मध्ये मध्ये असे इम्प्रोवाइज सांगायचे, मध्ये हे घे 25 सुचायचे मला. मग सर म्हणाले एक दिवस, तू लिहित का नाहीस? ओके, तुला जर एवढं सुस्त आहे, आत्ता दुसऱ्याच्या प्रहसनामध्ये, ती पण प्रहसनच होती, फक्त ती राजकीय प्रहसन असायची, तुला माहिती होतं. टिकल ते पॉलिटिकल, जो प्रकार आता आपण विचारही नाही करू शकत, होऊ शकेल असं. तर तू लिहित का नाहीस? मी म्हटलं मला लिहिता येत नाही, कारण मी काही सिद्ध असतं लेखक नाही. पण मी म्हटलं प्रयत्न करूया. आणि पहिलं मी एपिसोड लिहिला, तो खूप सुंदर झाला, त्याला खूप आवडला. मग दुसरा लिहिला, मग तिसरा लिहिला. त्याचा अभ्यास करून लिहिणं हा प्रक्रिया मला आवडायला लागली. कारण त्याला काहीतरी एक फॉर्मॅटच असणार ना. आणि मग मी काही वर्ष गेली आणि मग मी कार्टून नेटवर्क, त्यानंतर पोगो चॅनल यांच्यावरचे काही सिरियल्स लिहायला लागलो. काय सांगतो? हो, म्हणजे शिनचॅन नावाची एक होती, कोबोचॅन नावाची एक होती, तॅमॅगॉन नावाची होती, ऑगी अँड द कॉकरोचेस होती. हे तू लिहिलं? मी लिहिले आहेत, 1-1.5-2 वर्ष लिहिलेले आहेत हिंदीत. म्हणजे त्याचं काय व्हायचं, ती लोक फार मजेशीर प्रोसेस असायची. कदाचित माझं ते घडणं आहे ना, ते याच्यातून घडून गेलं. कारण जेव्हा तुमच्याकडे काही ऑप्शन्स नसतात ना, तेव्हा तुमचे जास्त इनपुट्स टाकावे लागतात बाय डिफॉल्ट. बरोबर. तुला जेव्हा कळतं की तू एखाद्या संकटात अडकलेला आहेस, तुला जर सहज कळलं ना की याच्यातून माझी सुटका होणार आहे, तू स्वतःहून हातपाय मारत नाहीस. पाण्यात पडल्यावर कसं होतं तसं असतं. तुला एकदा कळलं की आजूबाजूला कोणीच नाही मला वाचवणारं, तू हातपाय मारून तुझा जीव वाचवण्याचा प्रयत्न करणारच. तसंच माझं काहीसं लेखक म्हणून झालं. ती जॅपनीज
व्हिडिओज असायचे, त्यात असे असं काहीतरी भाषा असायची आणि त्याची स्टोरी लाईन इंग्लिशमध्ये असायची. ती स्टोरी लाईन समजून घेऊन त्याचे डायलॉग्स तयार करायचे, त्या कॅरेक्टरची नावं असायची आणि ते असं असेल तर मुझे मा जाना है असा डायलॉग बसवायचा. आणि नुसता बसवायचा नाही, त्यात विनोद बसवायचे. आणि संजय, मी तुला सांगतो, लहान मुलांचे विनोद लिहिणं खूप कठीण. मला आत्ता जाणवतं आहे ते. लहान मुलांना रुचतील असे विनोद लिहिणं आत्ता सध्याच्या घडीला मला कठीण आहे. तर आत्ता मला सांगितलंच लिहि तर मला ना क्षणभर मी ब्लँक होईल. पण तेव्हा त्या झोनमध्ये गेल्यामुळे मी ते करू शकलो. मग मी डबिंगला पण जायचो, कारण ते म्हणायचं तू लिहिलंयस ना तर तुला त्याचं मीटर माहिती आहे. तर मग डबिंगला पण मग डबिंग आर्टिस्ट असेल त्यांना मी सांगायचो की हे असं असं घ्या. त्यामुळे तोही एक मला एक्सपिरियन्स मिळाला. काय रे. त्याच्यानंतर 1760 सासूबाई नावाची एक सिरियल होती जी ETV कलर्सवर असायची, ज्यात निर्मिती सावंत पोलीस असायची आणि मानसी कुलकर्णी तिची सून आणि सासू अशा दोघी एकाच घरातल्या असायच्या. पण ही इन्स्पेक्टर होती सून आणि ही हवालदार असायची. आणि कमलाकर सातुते त्यांचं नाव. छान सिरियल होती. त्यात एका लेखकाचा प्रॉब्लेम झाला 3ऱ्या एपिसोडला. मग राजेशने मला सांगितलं, मग तुम्ही कॉमेडी एक्सप्रेस त्यावेळेला लिहित होतो स्किट फॉर्मॅट. तो म्हणाला तू काही कॉमेडी एक्सप्रेस लिहित होतो, कारण त्याआधी फू बाय फू झालेलं होतं. ते पण वर लिहायचो मी, मनापासून काही हे नव्हतं लिहिलेलं. निर्मितीने बोलवलं एकदा, म्हणलं तू लिहि. म्हणलं अगं नाही जमणार मला. मी नाहीच म्हणत होतो, कारण मला कठीण वाटायचं. तू लिहि, मी सांगते 2च एपिसोड लिहून दे, पुढचं नको घेऊस. चल. 2चे कधी 400-450 एपिसोड झाले. बापरे. एका तासाचे. म्हणजे तू बघितलंस तर 800 एपिसोड झाले. अर्ध्या तासाची जी सिरियल म्हणजे तू. मी एका हाती लिहिलं त्याचं. मग स्क्रीन प्ले पण केले त्याचे. अशा अनेक सिरियलचे मी लिहित गेलो. मग डेली सोप्स आले माझ्याकडे. मग कॉमेडीची बुलेट ट्रेन आली. बुलेट ट्रेनला मी फुल फ्लेज लिहायलाच लागलो. कॉमेडी एक्सप्रेस झाली, कॉमेडीची बुलेट ट्रेन आली. मग त्यानंतर मी काही म्हणजे आंबटगोड नावाची एक सिरियल आलेली होती, स्टार प्रवाहाला होती. मी संजय मोने आणि सगळे होतो. अच्छा. ती मी काही एपिसोड लिहिले. मी जवळजवळ 70-80 एपिसोड्स मी त्याचे लिहिले, कारण मी ते काम पण करायचो. सो मलाच सांगायचे समया लिहून दे, नाही बरोबर नाही आलंय लेखकाने लिहिलेलं. मग तिकडे रात्री बसून मी ह्या गोष्टींमुळे ना अंगावर पडलं ना की मग मी लिहायला शिकलो. मग मी शिकलो की मला जर ह्याच्यापेक्षा चांगलं लिहायचं असेल, कधी कधी असंही झालं असेल, समीर मजा नाही यायस मिळायचं. मग असं मला जेव्हा कळतं ना की मी कुठेतरी फेल गेलो आहे, तिथे ना थोडासा मी आतल्यात पेटून उठतो आणि माझंच एक युद्ध सुरू होतं की यार बरं नाही झालं यार, मला चांगलं केलं पाहिजे. आणि या अनालिसिस मी माझं करतो. हो, मी करतो. मी स्वतःच्या बाबतीत खूप प्रामाणिक आहे. मी पहिला जो शब्द वापरला ना तो तू प्रामाणिक आहेस अंतर्बाह्य, पण हे जरा अवघड आहे रे. नाही, हे केल्याशिवाय मी हे बरोबर केलंय तू असं का म्हणतो, अशा स्टेजला सुद्धा हे केल्याशिवाय तरणोपाय सुद्धा नाही आहे या इंडस्ट्रीत. आजही माझं स्किट पडलं ना की मी बोललो ना सरांसमोर जातो आम्ही, गोस्वामी सर सांगतात की समय असं चुकलं तुझं. अच्छा, हे कळलं पाहिजे ना मला. पडल्याचं दुःख नाहीये, तुला कळणं हे. आणि मला कळतं स्किट पडल्यावर चांगलं प्रसाद आणि सई खूप सुंदर बोलतात, पण आतल्यात मी कुठेतरी न खिन्न असतो. मला माहिती आहे हे पडलंय. सर म्हणून अरे छान झालं. नाही म्हटलं, नाही सर, आय नो इट इज चुकलं, तुम्ही मला सांगा काय चुकलंय, कारण मला आत्ता या क्षणाला बडविरोनी कळत नाही. बडविरोनी मग सर सांगतात कदाचित इथे तू लाऊड झालास, इथे अँटिसिपेट दिसलं तुझं विनोदाचा. ओके. हां, असं आहे हे. मला ना चुकण्याचं मला खंत नाही आहे. चुकल्यानंतर तुलाच कळत नाहीये तू चुकलायस याची खंत आहे मला. तू फक्त स्वतःशी प्रामाणिक राहिलास ना तर या क्षेत्रात तू खूप वेगळं काम करू शकतोस. बरं, सेल्फ ड्रिव्हन होतस तू. म्हणजे अपयश आलंच पाहिजे ना, कारण बॉलर सुद्धा बॉलिंग टाकताना मागे जातो ना धावत, त्याच्यानंतर तो येतो आणि बॉल टाकतो. 2 बॉलला 6 मारल्यानंतर त्याच्या मनात येतो अरे आता काहीतरी असा बॉल मी काढतो याला कळणारच नाही. ही जी इच्छा माझ्या मनात होते ना की आता असं काहीतरी मी करतो, त्यात अनेक गोष्टी नवीन मला मिळतात. माझी काम करण्याची पद्धती ही अशी आहे, प्रोसेस ही अशी आहे. आता बघ तू लिहिताना ना मी खूपदा बघितलेलं बघ सगळं की तुझ्या लेखनामध्ये एक तर वैविध्य असतं नंबर 1. दुसरी गोष्ट तू स्वतःवर सुद्धा ब्लंटली विनोद करतोस. हो. दुसऱ्याने आपल्यासाठी लिखाण करून केलेले विनोद वेगळे, पण लिखाण करणारच तू आहेस आणि तूच ब्लंटली विनोद करतोस. हे झेपणंच अवघड आहे. बरं, दुसरा फुटत असतो समोर आणि तू असा मख्ख चेहऱ्याने की अरे हे कसं जमतंय. म्हणजे मी अशक्य वेळ बोलू शकेन या विषयावर, कारण हास्य जत्रा हा प्राण आहे. म्हणजे तू जास्त कळायचं जर असेल लोकांना तर
हा पॉडकास्ट तर बघायलाच पाहिजे, कारण माहित नाहीये बऱ्याच गोष्टी अप्रकाशित दिसतील मंडळी, हे आत्ता जे सांगितलं ते. पण कमिंग टू द पॉइंट की तू इतका ब्लंटली लिहितोस स्वतःलाही अशा पद्धतीने, तुला कसं जमतं हे मला सांग. नाही, अगदी तशी ना 2 वेगळी कारणं आहेत, परस्पर विरोधी कारणं आहेत. आणि ती एक महत्वाचं कारण म्हणजे माझी 3 दैवत आहेत, जसं मी कार्यक्रमात सांगतो. पु ल देशपांडे, रोवान ॲटकिन्सन आणि चार्ली चॅप्लिन. या तिघांकडून एक गोष्ट शिकली की स्वतःवर केलेला विनोद हा सर्वश्रेष्ठ विनोद असतो. वा. तू पुलंचं कोणतंही साहित्य घेतलंस त्यांनी स्वतःवर विनोद केलेले आहेत. समोरच्या कोणाडात उभी विंदमाता बेमटेरावांचं नाव घेते, माझा नंबर पहिला. हे आसामीमधला उखाणा आहे. बेमटेराव म्हणजे पु ल देशपांडे. वाऱ्यावरची वरातमध्ये मोठा बोर्ड लिहिलेला असतो, तर ते असं वाक्य म्हणतात, व्याख्याताच्या आकाराप्रमाणे तुम्ही बोर्ड लिहिलात की काय. हे काय दर्शवतं सगळं? पु ल स्वतःवर विनोद करतात. पु ल जेव्हा बायको म्हणते जरा हिंमत करा आसामीमध्ये, जरा वरचे ते हे ठोकतात खाली, माझ्या ठोकतात काठी, त्यांना दम देऊन या. मग मी पण बायकोसमोरच म्हणतो, हो आत्ता दम देऊन येतो. मस्त मी बाहेर जातो, बिडी पिऊन येतो, आणि येताना हा अरे ऐकतो, समजतोच काय, असं खोटं खोटं बोलत येतो. याच्यावर हा कमीपणा जो घेणं आहे ना, तो पुलंनी स्वतःकडे घेतलेला आहे. ते कळत नकळतपणे. व्यक्ती आणि वल्ली अख्खं काय आहे? व्यक्ती आणि वल्ली, वल्ली येतात, पुलंची खिल्ली उडून जातात, पुलं बोल्ड होतात, त्यात वल्ली जिंकतात. म्हणून पुलं शेवटी म्हणतात की मला जर एकदा सांगितलं देवाने की काय तुला पाहिजे इच्छा, या सगळ्या वल्लीने मला कडकडून भेटायचंय. असं व्यक्ती आणि वल्लीमध्ये शेवटचं वाक्य होतं. चार्ली चॅप्लिन किती साधा आहे. चार्ली चॅप्लिन राजपुत्र, राजबिंडा असता आपल्याला आपला वाटलाच नसता. चार्ली चॅप्लिन आपल्यासारखा आहे, फाटका आहे, कॉमन मॅन आहे. त्याच्या खिसे फाटलेले आहेत, आपले पण खिसे फाटलेले असतात, पण ते आपण दाखवत नाही, म्हणून तो आपल्याला आपला वाटतो, माझी दुःख मांडणारा वाटतो. त्याच्या कारुण्याची झालर आहे त्याच्या विनोदाला. ही कारुण्याची झालर जी आहे ना, ती मला खूप आकर्षित करून गेली या तिघांकडे. मिस्टर बीन पण तसेच आहेत. सामान्य माकडं चाळे करतात ते, पण त्यातलं मूल ते हरवू देत नाहीत कधी. तर मला ना ह्या गोष्टी खूप आवडल्या. हे एक सशक्त कारण आहे माझं स्वतःवर विनोद करायचं. देवाने दिलंय ना रूप, हे त्याचं न्यूनगंड. अरे तुला माहिती आहे का संजय, मला अनेक जणांनी सांगितलंय की मला टक्कल म्हणायची, मला राग यायचा, पण दादा तुमच्या स्किट्स बघायला लागल्यावर मी खेळकरपणे घ्यायला लागलो. ही किती मोठी गोष्ट आहे मला सांग. खूप मोठी गोष्ट, खूप मानसिकरित्या खचायचो म्हणे मी 4 चौघात टकल्या म्हटल्यावर. एक जणांचा मी वीक घालून फिरायचो, मी तुझे स्किट्स बघायला लागलो सम्या दादा, मी वीक घेतला फेकून दिला, मी आहे तसा फिरतो म्हणे मी, मला नाही काय फरक पडत, चिडवा मला म्हणे. स्वतःकडे सौंदर्याच्या दृष्टिकोनाने बघायचं हे लोक शिकली. किती छान आहे, किती छान. स्वतःकडे असं विनोदबुद्धीनं बघणं हे तू ह्या तिघांकडनं शिकलंस असं म्हणालास. कारण मी तुला सांगतो की तू त्याहूनही थोडासा एक ॲडिशनल मला कसा दिसतो, तू एक उत्तम ऑब्झर्वर आहेस असं माझं मत आहे. तुला असे स्किट्ससाठी कॅरेक्टर्स दिसत असावेत, तू लोकांमध्ये मिसळणारा माणूस आहेस. मग तुला मित्र असो, ओळखीचा असो, अनोळखी असो, तुला कॅरेक्टर्स मिळतात. हो. मग तो सुमारिया चौगलिया असो, त्या प्रसाद खांडेकर आणि नमाच्या घरामध्ये वादळ निर्माण करणारा आणि नंतर मार खाणारा, आणि नंतर चेतनाचा नवरा, हे चेतना जे आहे त्याच्यानंतर तो जो झटका बसणार, हे जे गणित आहे ना, कारण तुझी व्हेरियस कॅरेक्टर्स मला हास्य जत्रेमध्ये बघायला मिळाली, आणि प्रत्येक कॅरेक्टर हे एक ठसा उमटून जाणार आहे. म्हणजे आता प्रत्येक गोष्टीबद्दल मी खरंच खूप बोलू शकेन की निवेदनाच्या वेदना देणारा तो उत्तम निवेदक लोचन मजनू, कमाल करणारा की नाहीच होऊ दिला रे त्यांनी 500वा प्रयोग, आणि त्या ओंकार राऊत, अरे बाप रे, आणि चेतना यांनी जे काही आदळआपट करून, पण हे सगळं जमवलंयस तू. म्हणजे त्याच्यात सुद्धा प्रत्येक लेखनामध्ये तू स्वतःकडे काय म्हणा मला सांगता येत नाही की इतका कमीपणा येईल. एखाद्याने चेष्टा करायच्या आधी स्वतःची चेष्टा करून घेतलीस, पण किती वरचा क्लास आहे सगळा हा. मग बघण्याचा दृष्टिकोन आहे ना, हा पूर्ण बदलून गेला. आता तुम्हाला असं वाटेल की हे सगळ्या ज्या कॅरेक्टर्स समीरने लिहिल्यात त्या असं लेखनाच्या ओघात आलेलं असं नाही आहे. मी जसं मुद्दाम म्हणालो, उत्तम निरीक्षक आहे, उत्तम निरीक्षक.
लग्नाला गेला तरी हा माणूस शांत बसत नाही. त्याला कॅरेक्टर्स तिथनं भेटतात. अगदीच अगदीच अगदीच. म्हणजे तिथे लग्नामध्ये सुद्धा कॅरेक्टर्स किती भेटतात याचं मी थोडंसं पुढच्या सेगमेंटमध्ये मी सांगेनच. पण हा माणूस उत्तम ऑब्झर्व्हर असल्यामुळेच हे घडतं. आता कसं झालंय माहितीये की आता लोकांना विनोदाची किंमत कळायला लागली असं मला वाटायला लागले. पण कधी कधी असं होतं का रे तुला लिहिताना की तुझा अँटिसिपेटेड ट्रॅक तुला दिसतो की अरे आता हे लिहिताना आले हे लोक अँटिसिपेट करतील, हे प्रेडिक्ट करतील. मग हे जे सेल्फ अनालिसिस आहे हे तुझ्या लेखनामध्ये तू अपडेट करत जात असावास असं माझं मत आहे. तुला काय वाटतं? नाही, अगदीच करावंच लागतं. प्रत्येक विनोदी लेखनाला सध्या स्वतःला सरप्राईज करावं लागतं दर वेळेला. व्हेरी गुड. कारण सध्या काय झालं ना, विनोद प्रेक्षक खूप स्मार्ट झालेत विनोदाच्या प्रती. सध्या अव्हेन्यूज किंवा आपण काय म्हणतो त्याला शाखा एवढ्या वाढलेल्या आहेत विनोदाच्या की तुम्ही वेबवर विनोद बघता, तुम्ही क्लिप्सवर विनोद बघता, तुम्ही प्रत्येक ठिकाणी विनोद असतो. फ्रेंड्स सारखी सिरियल आज तुम्ही बघता, हातात फिंगर टिप्सवर आहे तुमच्या. त्यामुळे बघत बघत पूर्वी काय असायचं ना, आपण गजरा नावाचा एक कार्यक्रम व्हायचा दूरदर्शन फार पूर्वी, फार मस्त. त्यातला विनोद जर आता तुम्ही बघितलात ना तो किंचितसा तुम्हाला सपक वाटू शकतो. त्यावेळेला तो भयंकर अप्रतिम आवडलेला असायचा. पण आता त्याच्या पुढे गेला विनोद. कारण लोक करतायत, बघतायत, लोक एक्स्ट्रीम करत चाललेले आहेत. लोक हा विनोद करतात, लोक एवढी बघून बघून स्मार्ट झालेत की पुढचा विनोद ते स्वतःच तयार करतात. अर्धा विनोद अँटिसिपेट करतात पुढचा विनोद. तो जर तुम्ही तसाच केलात विनोद तर तो विनोद पडतो. तो तुम्ही शेवटच्या क्षणाला क्लायमॅक्सला ब्रेक केलात त्यांचे अँटिसिपेशन की तो विनोद त्यांना आवडतो. त्यांना सुचायच्या आत तुम्ही विनोद समोर आणला पाहिजेत एवढ्या स्पीडने. म्हणजे आता तुम्ही जर असं म्हणलात अरे बाळा असं म्हणालात तर लोकांना कळते हा काहीतरी विनोदी म्हणणार आहे. मी जे सुमारिया चौगुलियाचा जो दत्तू असतो माझा, हे माझा गुरुकुल दाखवलंय माझं, त्यात माझा जो शिष्य आहे दत्तू नावाचा, की मी त्याला शिकवतो आणि त्याला 28 रुपये पगार ठेवलाय महिन्याचा, तरी सुद्धा त्याचा बाप म्हणतो की EMI वर कन्वर्ट करू का, म्हणजे काय 2.5 रुपये घ्यायचे की काय महिन्याला, तोही तो 6 महिने देत नाही असं कॅरेक्टर आहे त्याचं. तर तो नेहमी म्हणतो की मी तर तुमचा कुल्लू गुरात आहे. आपल्याला कुल्लू गुरु नाही रे शब्द, गुरुकुल आहे ते. 2 वर्ष तुला शिकवते तरी गुरुकुल हा शब्द तुला म्हणता येत नाहीये. आता ते कुल्लगुरू म्हणताना त्यांनी जर वेळ लावला म्हणजे मी काय तुमच्या कुल्लगुरूत आहे का म्हणजे आफ्टर जाणार. लोकांना ते टायमिंगने आलं पाहिजे, लोकांना सुचण्याच्या आत तुम्ही टाकलं. हा ब्लिस्टरिंग स्पीडने तुमचा विनोद आला पाहिजे तर तो विनोद वर्क होतो. कारण पृथ्वी फुटला या स्किटच्या, तो फुटला म्हणजे ऍक्च्युली त्याचं बेअरिंग बिचाराचं वेगळं, त्याला टोन वेगळा. मग असं सगळं असताना तू असा स्थितप्रज्ञ तिथं दत्तू लोळतोय अरे असे बरेच स्किट्स मला दिसले. दरवेळेला लिहिताना तुम्हाला सरप्राईज करावं लागतं. लोकांना अँटिसिपेट व्हायच्या आत तुम्हाला काहीतरी वेगळंच द्यावं लागतं तर लोक हसतात. हे त्याला ज्याला जमतं ना सातत्याने तो उत्तम लिहू शकतो. एवढं सोपं गणित आहे लिखाणाचं. कारण आता कसं आहे ना, सोशल मीडियाचा इम्पॅक्ट पण प्रचंड मोठा आहे. सोशल मीडिया इम्पॅक्टफुल आहे, पण मला तो जरा थोडा जास्त सेन्सिटिव्ह झालाय असं वाटतंय. हो, मी मगाशी म्हणालो तुला की 2 कारण आहेत परस्पर विरोधी. स्वतःवर विनोद का करतो त्याचं दुसरं कारण हे आता तू म्हणाल असते, कारण मी दुसऱ्यावर विनोद करण्याला लायक सध्या स्थितीच नाही आहे, किंवा कोणाच्या कधी काय भावना दुखावल्या जातील हे तू नाही सांगू शकत. हेल्दीली कोणी घेत नाही, कोणीच नाही घेत. जोपर्यंत स्वतःवर येत नाही तोपर्यंत ते हेल्दीली घेतात. स्वतःवर आले की ते हेल्दीली नाही घेत. मग कोण उरतं? आम्हीच उरतो. आम्ही आमच्यावर करायचं विनोद. हे एक अपरिहार्थ आहे ना आमच्यासाठी. कशावर? म्हणजे मी जर एखाद्या गोष्टीला चांगलं म्हणालं तर दुसरा म्हणतो मी काय वाईट आहे. अरे पण मी तो चांगला आहे म्हटलं याचा अर्थ तो वाईट होत नाही ना. म्हणजे मध्यंतरी मी हुशार होतो, मी सायन्सला गेलो असं वाक्य होतं माझ्या स्किटमध्ये. पशाबरोबर ते आग लावलेला मित्र आहे ना त्याच्याबरोबर. मी हुशार होतो, मी सायन्सला गेलो. तर काही आर्ट्सवाल्यांचा मला मेसेज आला, मग आम्ही काय ढ आहोत का आम्ही आर्ट्सला गेलो. अरे मी फक्त स्टेटमेंट काय केलं, मी हुशार होतो मी आर्ट्सला गेलो. याच्यावर तुम्ही ढ आहात आणि आर्ट्सला गेला असं होऊ शकत नाही. असं लोक लावतात. कारण याच्यातनं काय होतंय, परस्पर कटुता, परस्पर द्वेष भावना, या सगळ्या गोष्टी आणि जवळच्या लोकांमध्ये पण व्हायला लागले रे. अरे शोक यात्रा आणि मी खेळतो नेहमी करतो ना, हो, त्याचे स्किट्स तुम्ही कसे करता, इन ह्युमन आहात तुम्ही.
त्याच्यावर हसवता कसं? म्हटलं अरे आळेकरांनी अख्खं नाटक लिहिलंय त्याच्यावर. महानिर्वाण. तेच महानिर्वाण. आणि काय काय नाटक आहे ते मला सांग. म्हणता माइलस्टोन आहे ते नाटक मराठी रंगभूमीच्या इतिहासातलं. खरा विनोद तिकडेच दडलेला आहे. म्हटलं तुम्ही कसा बघताय विनोदाकडे? विनोद म्हणून नाही बघत लोक, त्या स्वतःच्या रिलेट करतात आयुष्याला आणि मग ते इन्सल्ट करून घेतात. विनोद बघा आणि सोडून द्या ना. विनोद त्यासाठीच असतो. तुमचे 2 घटका करमणूक करण्यासाठीच असतो विनोद. आपण मध्ये 2-3दा तू क्रिकेट रिलेटेड काही उल्लेख केलीस. हो. बॉलर, बॅट्समन, विराट, तुझं क्रिकेट वेळ पूर्ण माहिती आहे. आणि तू ज्याला दैवत मानतो तो सचिन. मी त्याला तो सचिन असं का म्हणतो? आता इतकी सगळी ही मोठी माणसं आहेत, त्यांना आपण अरे तुरे का म्हणतो? याला एकच कारण आहे की ते आपली वाटतात म्हणून. अगदीच. अन्यथा त्यांचा आदर कुठे आपण अनादर करतच नाही. तर सचिन म्हणा किंवा तुला बच्चनही तू आवडणारा आहे आणि माझ्यासारखाच तू बच्चन वेडा असल्यामुळे ह्या दोघांनाही तुला भेटायची संधी मिळाली. बरोबर. आता आपले आदर्श किंवा आपण ज्यांना आयडॉल मानतो त्यांना भेटल्यानंतरचं काय कसे होते रे ते सोनेरी क्षण? अरे बाबा, ते मला आवडेल ते ऐकायला. नाही, आयुष्यभर उराशी आपण जपून ठेवावेत असेच ते क्षण होते. आणि म्हणजे मी सचिन सरांना जेव्हा भेटलो त्यावेळेला त्यांचं ना टेनिस एल्बोचं ऑपरेशन झालेलं होतं. टेनिस एल्बो 2006-07ची काहीतरी गोष्ट असेल इफ आय एम नॉट रॉंग. आणि त्यावेळेला मी समीर चौगुले आत्ता जेवढं नाव मिळालेलं आहे तेवढं नव्हतं, मला खरंच नव्हतं. की स्ट्रगल पिरियड होता. मी भरत दबळवणकडे नाटक करत होतो, इंग्लिश नाटक. आणि त्या नाटकात विनय येडेकर होते. अच्छा. विनय येडेकर सचिन सरांचे खूप जवळचे मित्र. क्रिकेटमुळे. तर त्यांना घेऊन आलेले नाटकाला. आणि सचिन सर सुद्धा ऑपरेशन झाल्यामुळे वेळ होता त्यांच्याकडे जरा बघण्यासाठी. आणि टाटा हे आहे थिएटर आहे NCP मुंबईला. तर तिकडे मी त्या नाटकात 6 रोल करायचो वेगवेगळे. त्यांनी पहिल्या सीटवर बसून ते नाटक बघितलेलं होतं माझं. मग इंटरव्हलला आल्यानंतर मी त्यांना, कारण मी तर हेच होतो म्हणजे काय मला कळत नव्हतं, मी रडलो तिकडे खूप. मग त्यांनी जेव्हा मी त्यांना सांगितलं की खांद्यावर प्लीज हात ठेवायला, अगदी एक क्षण ठेवा, मी तुम्हाला हे नाही करत. ओ या शुअर असं म्हणून त्यांनी खांद्यावर हात ठेवला आणि माझ्या डोळ्यातून पाणीच थांबे ना. मी मनसोक्त रडून घेतलं की मी म्हटलं मला निचरा होऊ दे ह्या सगळ्या भावनांचा. कारण सचिन तेंडुलकर यार, म्हणजे मी त्याच्यावर काय बोलूच शकत नाही. मग त्यांनी फोटो दिले माझे, सगळे झालं. हा एक झाला त्यावेळेला 2007. बच्चन साहेबांची भेट अजून वेगळी आहे, कारण बच्चन साहेबांनी मला समीर चौगुले म्हणून ओळखलं. किती मस्त आहे. ही जी भेट आहे ना त्यावेळेला माझी ओळख करून दिली सचिन सरांची. आणि इथे आता बच्चन साहेब मला ओळखतात. अरे, आणि तो नंतर तो किस्सा घडला, ते वाकले आणि तो फोटो निघाला. तो मी त्याला सहज म्हणालो की मुझे आपके पैर छूने हैं. ते म्हणजे अरे हो, उसके पहिले मैं आपके पैर पडता हूँ, क्या चीज हो आप, असं ते म्हणाले. आणि ते पडले. तो फोटो माझ्याकडे होता पण मी तो व्हायरल केलेला नव्हता, कारण बरं नाही वाटत. बच्चन साहेब एवढा माणूस आणि आपण कोण एवढे मोठे लागून गेलो, तो क्षण असतो. पण तो शेवटी कोणीतरी व्हायरल केला आणि तो मीडियामध्ये झाला. तर या दोघांची भेट जी आहे, आणि या दोघांबरोबर मी सांगतो ना, या कलेमुळे मला की स्वतःला भाग्यवान समजतो की लता दिदीसुद्धा आयुष्यात आल्या माझ्या. अरे, लता दिदींनी त्या दिवशी ते मयुरेश पै म्हणून त्यांचे CEO आहेत. तर त्यांनी फोन केला की दिदीन खूप बघतात तुमचं, आवडतं. तर मला वाटलं त्यांच्या बहीण असेल, दिदी म्हणत असतील. नंतर कळले ह्या लता दिदी आहेत. थिजलो मी काही क्षण. याच्यावर ते म्हणाले आज संध्याकाळी 7 वाजता ते फोन करणार आहेत. म्हटलं काय मी स्वर्गात आहे का काय, माझं काय चाललंय? संध्याकाळी 7 वाजता त्यांनी मला फोन केला. 19 मिनिटाची क्लिप आहे माझ्याकडे मोबाईलमध्ये, जी आयुष्यभराचा माझा ठेवा येतो. लता दिदी, मी आणि विशाखा सुभेदार. एवढ्यावर थांबल्या नाहीत त्यांनी. 4-5 दिवसांनी गिफ्ट पाठवली, शर्ट पीस पॅन्ट पीस पाठवले मला. एवढ्यावर थांबल्या नाही. संध्याकाळी लता दिदींनी पुन्हा फोन केला, आवडली का गिफ्ट? हे अजून काय आयुष्यात काय पाहिजे? हे सगळं झाल्यानंतर म्हणजे ही सगळी माणसं मोठी मोठी माझ्या आयुष्यात आली. संजय लीला भन्सालींनी फोन करून मला सांगितलं आमिर खान फॅन आहे, त्यांनी निरोप पाठवला सोनाली कुलकर्णी बरोबर. असे असंख्य लोक आहेत. रोहित शेट्टी विरुद्ध रेग्युलरली बघतात हास्यजत्रा. अरे मी मुद्दा रोहित शेट्टी मला ओळखतो हा नाही आहे.
मुद्दा हा आहे की आपला मराठी कार्यक्रम आज भाषांच्या मर्यादा ओलांडून आज सगळीकडे पोहोचलेला आहे. ह्याचा मला जास्त आनंद वाटतो. महाराष्ट्राची हास्य जत्रा कोविड काळात हा एकच कार्यक्रम मला वाटतं ना असंख्य लोकांच्या दुःखांवर फुंकर घालणारा ठरला. अगदीच. मी तर तुम्हाला सगळ्यांना पुण्यकर्मच म्हणतो, कारण तुम्ही लोकांना त्या काळात वेदनेचा काळ होता रे, आयुष्यातला सगळ्यात वेदनेचा काळ होता, आणि त्या काळामध्ये फक्त हास्य जत्रा हे एकच औषध होतं. होय होय. आणि टिल डेट आज 5 वर्ष किंवा जास्तही झाली असतील, मला माहिती 7 वर्ष झाली आमच्या कार्यक्रम. 7 वर्ष 600-650च्या वर एपिसोड, 900 एपिसोड्स. कमाल आहे, हे सगळं कमाल आहे आणि अनबिलिव्हेबल आहे. मला तुझं यावेळेला असं विचारायचं आहे की तुझं आणि विशाखाचं खूप सुंदर टायमिंग असायचं. ज्यावेळेला हास्य जत्रा सुरू झाली किंवा सुरुवात पाहिली अनेकांनी, विशाखा सुभेदार आणि समीर यांची स्किट्स लोक वारंवार बघतात आजही. तुला विशाखा सुभेदार मधलं काय वेगळे पण दिसलं रे, की ती एकतर निर्मिती सावंतांच्याच कॅटेगरीतली वाटते मला. तुझं आणि त्या विशाखाचं खूप सुंदर टायमिंग असायचं, जमायचं. काय वाटतं? नाही, मला काय वाटायचं ना, आमच्या दोघात विसंगती खूप मोठी आहे दिसण्यात सुद्धा. विनोद कुठे निर्माण होतो? जिथे विसंगती असते. वा. स्मूथ रस्ता असला की त्याच्यात विनोद नाही निर्माण होत. कुठेतरी खाच खळगे पाहिजेत. आमच्या दिसण्याचा दोघांच्यात ना परस्पर विरोधी होते दोघे. तिथेच पहिला विनोद घडायचा, आणि ते परस्पर विरोधी माणसं एकमेकांना अशी आपटायला लागली की अजून विनोद व्हायचे. मला असं वाटतं की तिच्यासारखी रिॲक्टर खूप कमी आहेत इंडस्ट्रीत, स्त्री रिॲक्टर्स. ज्या पद्धतीने ती रिॲक्ट व्हायची, आता जाऊया गप्पांच्या गावाला ते ट्रेमेंडस रिॲक्ट व्हायची. त्यामुळे जाऊया गप्पांच्या गावामध्ये मी महत्वाचं नसून ती महत्वाची असायची. म्हणजे आता ईशा आहे, पण विशाखा ज्या वेळेला बॉस म्हणून तुझी होती, एम्प्लॉई म्हणून तुझा जायचास, त्यावेळेला तिच्या ज्या रिॲक्शन्स होत्या जबरदस्त. याच्यामध्ये कन्सिस्टन्सी हा जो एक मेजर फॅक्टर आहे, की तुम्ही हसवणं ही खूप अवघड गोष्ट आहे. कारण रडवायला 2 शब्द सुद्धा पुरतात, पण लोकांना असं वाटतं काय कॉमेडी करतो, तू कर. प्रशांत दादा आहेत ना, प्रशांत दामले, प्रशांत दादांना मध्ये एकदा असं झालं होतं, जेव्हा 12,500 त्यांनी केले, 12,500 रुपये, त्यावेळेला सांगितलं होतं की आता जरा काहीतरी वेगळं करा ना, सारखंच तुम्हाला ते तेवढंच येतं. तर प्रशांत दामलेंनी स्पष्ट सांगितलं, प्रशांत दादा म्हणला की तुम्ही करा, तुम्ही करून दाखवा ना, तुम्हाला हे सोपं वाटतंय तर तुम्ही करून दाखवा, मी तुमच्याकडे येतो ऑटोग्राफ घ्यायला. सगळ्यात अवघड गोष्ट आहे हसवणं, आणि हे तुम्ही मनोभाविक गेले अनेक वर्ष करताय. त्यात महाराष्ट्राच्या हास्य जत्रेमध्ये तू मोठे आणि गोस्वामी सर या लोकांना, या दोघांना, ह्या सगळ्या गोष्टीचं श्रेय खरं तर मी वैयक्तिकरित्या नाही, सगळ्या लेखकांना पण त्याचं खूप मोठं श्रेय आहे. हो, आमचे 7-8 लेखक आहेत. हो, सगळ्यांची हो, अगदी ही मोठी टीम आहे रे. त्याच्याबद्दल खरंच मला सांग की तुला ह्या टीममध्ये आपलं बऱ्याचदा फोन होतो, त्याच्यावरनं जाणवतं की तुझी ऑनलाईन मीटिंग चालू असते, खूप वेळ चालते, मग तुम्ही अॅनालिटिकल राहून काही गोष्टी बघता. लोकांना असं वाटतं ते 12 मिनिटाचं 15 मिनिटाचं स्किट आहे. 10 तास मीटिंग असते दिवसाची माझी. 10 तास. सकाळी आम्ही 11ला भेटतो ते 2 वाजेपर्यंत, मग 3ला भेटतो ते रात्री 10-10:30-11 वाजेपर्यंत. असे 2 दिवस मीटिंग होते आमची. मग आम्ही लिहितो, मग रिहर्सल करतो, मग त्या 12-15 मिनिटाच्या स्किटसाठी खूप मेहनत करतो आम्ही. या सगळ्या प्रोसेसमध्ये तुला असं कोणाचा प्रभाव वाटतो रे, की तुझ्या आजवरच्या अशा पद्धतीने जीवनाकडे बघण्याच्या दृष्टिकोनात कुणाकुणाचा सहभागी? जसं आता तू चार्लीचं सांगितलंच किंवा पुलंचं सांगितलं, तर तुझ्या आयुष्यात आलेल्या काही लोकांचा तू आता विचार करू शकतो? मी ना स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी चित्रपट जे केले, आता अगदी गुलकंदपासून, आता गुलकंद जो 1 मेला रिलीज होते, आणि माझा पहिला चित्रपट, किंवा अनेक नाटकं केली मी, अनेक वेगवेगळ्या दिग्दर्शकांकडे काम केलं, आणि मी ना चांगल्या गोष्टी टिपत गेलो नकळत कळतपणे. मी अगदी दामू केंकरे सरांकडे सुद्धा काम केलेलं आहे. मी चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, मंगेश कदम, प्रत्येकाकडे काम केलेलं आहे, संतोष पवार. प्रत्येकाची स्कूल आणि शाळा प्रचंड वेगळी आहे.
तर मी प्रत्येकाचं खूप एक चांगल्या गोष्टी शिकत आज इथपर्यंत आलेलो आहे. आणि मी सांगितलं ना, मला ना सामान्य माणसाचा विनोद खूप आवडतो. माझा तो फोर्टे आहे. सामान्य म्हणजे आवडतं, मला त्यात बागडायला आवडतं. जसं लहानपणापासून पुलं वपू वाचत आलेलो आहे. त्यांचा जो सामान्य माणसाचा विनोद होता ना, की तो खुदकन हसवायचा, तो तुम्हाला गुदगुल्या करायचा. हा गुदगुल्या करणं हा जो प्रकार आहे ना, तो मला खूप आवडतो. तो सध्या खूप कमी झालेला आहे. हार्श शब्द लागतात, अश्लील शब्द लागतात तरच विनोद होतो, असं बऱ्याच ठिकाणी आपल्याला स्टँडअप कॉमेडीज वगैरे बघायला मिळतं. त्याचाही एक प्रेक्षक वर्ग आहे, त्याचा मी अनादर करत नाही, पण मला तो आवडत नाही. मला स्वच्छ निखळ विनोद काहीही नसताना करणं हे जास्त चॅलेंजिंग वाटतं, म्हणून मी जास्त करतो. आणि तो मला ना त्यात मी बागडतो. त्यामुळे ही सगळी लाईक माइंडेड माणसं एकत्र आलेली आहेत. जशी हास्यचित्रे जमली तसंच आमचा जो हा चित्रपट येतोय गुलकंद, जो सचिन गोस्वामी दिग्दर्शक आहेत, सचिन मोटेने लिहिलेला आहे. आणि परत आम्ही 4 मंडळी म्हणजे सई, प्रसाद, मी आणि ईशा. हा असाच आहे, सामान्य माणसाची गोष्ट आहे. गुलकंद बघितल्यावर प्रत्येकाला वाटेल ही माझी गोष्ट आहे. जेव्हा तुम्हाला असं वाटतं, जे हास्यचित्राच्या स्किटच्या बाबतीत होतं, अरे ही माझी गोष्ट आहे. आपण लग्नात गेल्यावर बऱ्याच वेळेला असं होतं की जिलबी माझ्यापर्यंत येतच नाही, ती तिथे संपते. ही किती साधी गोष्ट आहे. ही तुम्हाला त्या क्षणाला हसू येत नाही, पण तुम्हाला आठवण दिली ना, हो माझ्या बाबतीत ते झालंय. गुलकंद असाच कुठला एक समस्या मांडते आपली, अशी एक सुंदरशी गोष्ट मांडते की प्रत्येकाला वाटतं अरे ही माझी गोष्ट आहे. सर ही जी गंमत आहे, ह्या अशा प्रकारच्या सिच्युएशनल कॉमेडीज मला प्रचंड आवडतात. कदाचित हे असावं की हा फोर्टे आहे माझा, की मला ह्या अशा प्रकारच्या कॉमेडीज करायला जास्त आवडतात. कारण त्या लेखनामध्ये तुझ्या जो असा सहजता हा जो एक स्थायी भाव आहे ना, तो तुझ्या स्किट्समध्ये पण दिसतो. आणि आता प्रखर उन्हाळ्यात जो उष्णता शमवणारा गुलकंद येणार आहे, तोही तेच करणार आहे काम. होय, अगदीच. कारण हे सगळं तापलेलं आहे. होय, मी आता तेच म्हणालो की मगाशीच विचार केला की अरे आज खूप तापले. समीर आल्यानंतर पहिल्यांदा एक नामी उपाय करावा असं मला वाटतं. तर तो नामी उपाय आता खरं करायचं ठरलेलं आहे की जो 1 मेला येणार आहे तो आत्ता आपण अनुभवूयात. आपण उष्णता कमी करण्यासाठी ज्याचा उपयोग होतो तो आता जो 1 मेला येणार आहे ना, जो तुम्हाला थिएटरमध्ये बघायला मिळेल, तो आत्ता मी ह्याला देतो खायला. गुलकंद. वा 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 वा. गुलकंदाची वेळ नसते, गुलकंद कधीही खायचा असतो. थोडं गरम झालं गुलकंद खायचा असतो. बस म्हणजे गरम झालं की गुलकंद खायचा, बस. हा एक महत्वाचा भाग. वा. ती फॅमकॉम कॉमेडी असं काहीतरी शब्द वापरतो. फॅमकॉम म्हणजे काय? फॅमिली कॉमेडी. रॉमकॉम म्हणजे रोमॅन्टिक कॉमेडी. तसं एक नवीन फॅमिली कॉमेडी म्हणजे तुमच्या कुटुंबातले सगळे सदस्य एकत्र बसून हा चित्रपट एन्जॉय करू शकता. ते इंटरेस्टिंग आणखी काही कारणांनी आहे. तुमच्या हे अजब पेअर्स आहेत. क्लास म्हणजे मी नेव्हर इमॅजिन्ड अशा पेअर्स आहेत. मला असं वाटलं तू आणि ईशा हे कॉम्बिनेशन असेल, प्रसाद आणि सई हे कॉम्बिनेशन असेल, पण वेगळंच आहे. तू आणि सई आणि प्रसाद आणि ईशा, एक ढवळे कुटुंब आहे, एक माने कुटुंब आहे. आणि या दोघांनी धुमाकूळ घालायचं ठरवलं. मित्रहो, 1 मेला हा गुलकंद तिथे बघितल्यानंतर चाखायला मिळणार आहे. समीर तर धुमाकूळ करणार आहे, सगळीच गँगच भारी आहे. आणि हा गुलकंद तुम्हाला एक आता वाटीभर खाल्ला तर तुम्हाला एक 3-4 मिनिटं आनंद देऊ शकतो. तो मात्र तुम्हाला 2.5 तास आनंद देणार आहे. कळलं का? तो गुलकंद 2.5 तास तुम्हाला खूप निखळ आनंद देणार आहे. पुन्हा मोठे गोस्वामी. हो, 30 पेअर. तू एका शब्दात जर वर्णन करायचं झालं तर काही लोकांचं वर्णन कसं करशील? सचिन मोटे. चमत्कार. त्या माणसाची 90-95% विषय असतात 100 मधले. एवढं त्या माणसाला सिच्युएशन सुचतात. हा फक्त चमत्कार आहे परमेश्वराचा, दुसरं मी काही नाही सांग. वा. सचिन गोस्वामी विद्यापीठ. हो वा. पिढ्या घडवणारं विद्यापीठ. अनेक पिढ्या, जनरेशन्स त्यांनी घडवलेल्या आहेत. आज त्या पिढ्या यशस्वीरित्या नांदतायत या इंडस्ट्रीत. आणि तो माणूस पिढ्या अजूनही घडवतोच आहे, आमच्यासारख्यांना अजूनही घडवतोच आहे. ते एक विद्यापीठ आहे आमच्यासाठी. प्रसाद ओक. जिगरी दोस्त. जिगरी दोस्त. हा. सई.
सई करिश्मा. हो. सईचं करिश्मा आहे. ईशा. ईशा जिगरी मित्र. हा, कारण ती मित्रासारखी आहे, मैत्रीण नाही आहे ती आमचा मित्र आहे म्हणून तिला मित्र म्हणालो मी. आणि विनोदातली सहजता प्रचंड जबरदस्त आहे ईशाकडे. वा वा वा. असं वाटतं की ही खरंच मूर्ख बाई आहे. हे वाटणं नसताना ही खूप मोठी गोष्ट आहे. खूपच छान आहे. सम्या मैफलीत माझ्या हो, सगळ्या गोष्टींचं कोलाज आहे. सगळ्या गोष्टींचं. एक माणूस 2 ते 2.5 तास खिळवून ठेवतो, लोटपोट हसवतो. याचा अनुभव प्रत्येक जणांनी घेतलाय. त्याचे काही प्रयोग नुकतेच झाले, सुरुवात झाली. मी तुम्हाला मंडळी मनापासून सांगतो, जेव्हा हा कार्यक्रम लागेल तुमच्या शहरात, कुठेही जा, शहरात नसेल दुसऱ्या शहरात जा, पण सम्या मैफलीत माझ्या हे तुम्ही 2.5 तास एक व्यक्ती तुम्ही असेच बघत राहता त्याच्याकडे. थँक्यू. कमाल आहे, कमाल. म्हणजे मी फेसबुकवर जेव्हा लिहिलं तेव्हा माझ्या अनेक मित्रांनी ते आईला अरे तू कधी लिहित नाही याच्याबद्दल म्हणलं अरे सम्यानीचा प्रभावच एवढा आहे. सम्यानी इतकं कमाल केलेली आहे. थँक्यू. आणि हे जेन्युइनली मी जे लिहिलं किंवा तुझ्याबद्दलचं व्यक्त केलं, मला असं वाटलं नव्हतं की हा माणूस शिवाली हे खरं आहे असं म्हणणारा शिवालीचा पिता हा खरं तर सिरियस आहे जरा स्वतः जीवनामध्ये. समीर हे खरं आहे असं मला विचारावंच वाटतंय आता तुला. नाही, तो समय मैफिलीत माझ्या हा कार्यक्रम अनेक वर्ष माझ्या मनात होता. मला मी म्हटलं ना की आपण जे निवडक पुलंचं ऐकायचो, तांब्या भांड ठेवून अगदी, तर ती ना तो प्रकार मला इतका आवडायचा ना की हा माणूस नुसतं तांब्या भांड ठेवून लोकांना माहीत असलेले वाचन करायचं. सगळं साहित्य लोकांना पाठ असायचं, तरी सुद्धा ते वाचन करताना लोक लोटपोट कशी हसतात. हो हो हो. तो प्रकार ना सध्या मी बघितलं कुठेच नाही आहे. अभिवाचन हा प्रकार, विनोदी अभिवाचन 2.5 तासांचं कुठेच नाही आहे. नाही, खरंच. स्टँडअप खूप आहे. स्टँडअप रोस्टिंग आहे किंवा स्टँडअप बिलो द बेल्ट आहे अनेक ठिकाणी. मला असा काही कार्यक्रम करायचा होता. मी स्वतः साशंक होतो की हा कार्यक्रम 2.5 तास होईल, म्हणून मी आधीचा तुमची जाहिरात बघितली ते 1.5 तासाचीच आहे. कारण मला स्वतःला कॉन्फिडन्स नव्हतं. कारण एक माणूस बसून होल्ड करतोय, काही नाही करतच नाही काही तो. पण जे रिस्पॉन्स लोकांनी दिलेला आहे, म्हणजे आता 4 परदेशी सुद्धा झाले. सिंगापूर, दुबई, इंडोनेशिया आणि बहारीनला झाले. आता युरोपचा दौरा लागलेला आहे मोठा. हे सगळं करत मला असं वाटलं की लोकांचं आयुष्य मी मांडतोय, त्यामुळे लोकांना हे आवडत आहे. लोकांना थोडंसं ना एखादं जुनं पाळ चाळायला सुद्धा मजा येते पुस्तकाचं. तोच एक अनुभव आहे. प्रत्येकाला वाटतं की हे कुठेतरी मी केलेलं आहे. ही मी जाणीव त्यांना करून देतो 2.5 तासात. थोडंसं ना मागे जाऊन परत पुढे येण्यात सुद्धा एक आनंद असतो. नॉस्टॅल्जिक होणं जे म्हणतात ना, नॉस्टॅल्जिक होतो ना आपण, म्हणजे आपलं आयुष्याचं लोणचं अजून थोडंसं मुरवतो आणि पुढे आयुष्याकडे बघतो की यार मी असा होतो, मी आज असा झालो. जेव्हा आत्ताचं जनरेशन बघतं तेव्हा माझे आई बाबा असे होते, त्यांच्या काळात ते कुमार सानू आणि हे होते, रिक्षा होती त्यांच्या काळात, आणि आज ते असे झाले. त्यामुळे हा प्रत्येक वयोगटाला आवडेल असा कार्यक्रम मी लिहिण्याचा प्रयत्न केला. आणि त्यात आपल्या रोजच्या आयुष्यातले विनोद मांडले, जे विनोद तुम्हालाही दिसतात पण मी सांगितल्यावर तुम्हाला ते आठवतात. त्या क्षणाला तुम्ही विसरून जाता. बरोबर बरोबर. मग असा सम्या गुलकंदमध्ये वेगळा काय देणार आहे? गुलकंदमध्ये सम्या जसा आहे तसा राहण्याचा प्रयत्न करणार आहे. सम्या खूप भोळा आहे, मनमिळाऊ आहे. प्रत्यक्षात पण आहे, मी प्रत्यक्षात सुद्धा आहे. मी मनमिळाऊ आहे. आणि त्याचं आयुष्य गुलकंदमध्ये सुंदर चाललेलं असतानाच मध्ये काही अशा गोष्टी घडतात ज्यांनी तो घाबरतो आणि मग परत तो त्या गुलकंदाच्या आयुष्याच्या कंगोरांमध्ये अडकत अडकत कसा पुन्हा त्या गुलकंदात मिसळला जातो, याची गोष्ट म्हणजे ही आहे. फार गंमत आहे या गोष्टीत. त्याचा ट्रेलरही सुद्धा इतका छान झालाय, टीझर छान झालाय. हा चित्रपट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी चाललेला आहे. पण 1 मे महाराष्ट्र दिन, गुलकंद दिन होईल. अगदी अगदी असं मला वाटतं. तुझे आशीर्वाद असेच राहू दे. आशीर्वाद काय रे. पण हा असा हलका फुलका कार्यक्रम, हलका फुलका तुझा सम्या आणि गुलकंद असे येणारे भरपूर प्रोजेक्ट्स तुझ्याकडनं होत. आणि तो जो आनंद आहे ना, हा जो तुझा स्थायी भाव आहे, हा आमच्यापर्यंत
रसिकांपर्यंत आणि सगळ्यांपर्यंत जसा पसरत जातोय, होय होय, म्हणजे हा दुःखाचा उष्मा जो आहे ना तो शमवणारा हा हास्याचा गुलकंद समीर चौगुले. कसा वाटला तुम्हाला? तुम्हाला नक्कीच आवडला. धन्यवाद. कारण हा हास्याचा गुलकंद आहे म्हणून माझी तळमळ होती, पण इतक्या लवकर देव इच्छा पूर्ण करेल असं वाटलं नव्हतं. पण समीर आला आणि खूप छान वाटलं. गुलकंदचं निमित्त आहे, गुलकंदला भरभरून शुभेच्छा. मोठे गोस्वामींनाही सांग, होय, अगदी तुम्ही धमाल करताय, तुम्ही पुण्यकर्म करताय. असाच वेगवेगळे पिक्चर्स घेऊन या. आणि लोक थिएटर्समध्ये येण्यासाठी हे खूप मोठं निमित्त व्हावं. गुलकंद ही मनापासून. संजय, तुझंही खूप खूप आभार. आणि साध्या सुध्याच्या सर्व रसिक प्रेक्षकांना नवीन वर्ष आता सुरू झालेलं आहे, त्यामुळे त्याचंही मनपूर्वक अभिनंदन आणि तुमचं खूप खूप शुभेच्छा माझ्या. आणि आवर्जून बघायला विसरू नका, 1 मेला गुलकंद तुमचा आणि आमचा चित्रपट येतोय. चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा. पुढचे 2.5 तास उत्तम जातील याची ग्वाही मी तुम्हाला देतो. धन्यवाद.